चला, आपलं जे वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टर आता आपण कंप्लीट केलंय थेरी, त्याचे प्रिव्हियस सॉल्व पेपर्स आपण करतोय आणि हे पीएसपीचं लेक्चर नंबर कोणता आहे 2. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त एक्झाम मध्ये आलेले प्रश्न आपण घेतोय. आणि आता आजच्या या क्लासमध्ये आपण जो टॉपिक कव्हर करतोय तो जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे पोलरायझेशन. जो टॉपिक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत नाहीये तरी तो तुम्हाला समजून घेणार, कारण तुम्हाला तो समजेल चांगला आहे. ज्या गोष्टी आपल्याला समजल्या चांगल्या असतात त्या आपण विचार करू शकतो. ठीक आहे, तर इथं लिहिलेलं आहे पोलरायझेशन. काय लिहिलेलं आहे? पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे नेमकं काय आहे तर डेफिनेशन मी वाचतो. इट इज द फेनॉमेन ऑफ, तुमच्याकडे ओल्ड स्लाइड पण आहेत पोलरायझेशनच्या. ठीक आहे, आता हे पीएसपीच्या ऑलरेडी होत्या बनलेल्या त्याच मी वापरतोय. द फेनॉमेन ऑफ लाईट इन विच द व्हायब्रेशन, लिहू का याच्यावर? काही नाही लिहत नाही मी. व्हायब्रेशन ऑफ लाईट आर कन्फाइंड और रेस्ट्रिक्टेड इन अ सिंगल प्लेन इज कॉल्ड एज पोलरायझेशन. मी तुम्हाला सांगितलं होतं की सन पासून जो लाईट येतो तो लाईट कसा असतो? अनपोलराइज्ड. आता अनपोलराइज्ड लाईट म्हणजे काय की त्या लाईटमध्ये इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन हे सगळ्याच डायरेक्शन मध्ये असतात. म्हणजे या डायरेक्शन मध्ये सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेट होत आहे, या डायरेक्शन मध्ये सुद्धा आहे, या सुद्धा सगळ्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन असतात. तर आपण काय करतो, या इलेक्ट्रिक फील्डच्या व्हायब्रेशनला रिझॉल्व्ह करतो आणि फक्त व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल डायरेक्शन मध्येच इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन ठेवतो. ठीक आहे, तर तसं आपण केलं, त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. हे झाली आपली डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आणि हे व्हर्टिकल प्लेन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेट होत आहे आणि हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आपण डॉट्सने दाखवतो. ठीक आहे, तर आता डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ही इलेक्ट्रिक फील्ड असे व्हायब्रेट होत आहेत आणि असे व्हायब्रेट होत आहे. तर लाईट कोणता आहे तो? अनपोलराइज्ड. कोणता लाईट आहे हा? अनपोलराइज्ड लाईट. ठीक आहे, आणि याचं जर आता आपण यातले हॉरिझॉन्टल वाले व्हायब्रेशन लोकले, फक्त व्हर्टिकल वालेच जाऊ दिले, तर आपण लाईटचं काय केलं? पोलरायझेशन. किंवा व्हर्टिकल वाले रोखले आणि हॉरिझॉन्टल वाले जाऊ दिले तरी आपण लाईटचं काय केलं? पोलरायझेशन. म्हणजे पोलरायझेशन एक असा फिनॉमेना आहे ज्यामध्ये आपण लाईटचे व्हायब्रेशन हे एकाच प्लेनमध्ये रेस्ट्रिक्ट करतो, है ना, एकाच प्लेनमध्ये पुढे जाऊ देतो. ठीक आहे, त्याला म्हणतात पोलरायझेशन. ठीक आहे, आता अनपोलराइज लाईट कोणता असते? हा अनपोलराइज लाईट आहे ज्याच्यामध्ये सगळ्याच डायरेक्शन मध्ये व्हायब्रेशन प्रेझेंट आहेत इलेक्ट्रिक फील्डचे. ओके, त्यानंतर बघितलं होतं आपण पोलराइज लाईट. पोलराइज लाईट म्हणजे हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे पोलराइज लाईटचं. दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आणि इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन हे फक्त एकाच प्लेनमध्ये आहेत. जेव्हा इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन एकाच प्लेनमध्ये असतात तर तो पोलराइज लाईट असतो. मग तुम्ही व्हर्टिकल वाले ठेवा किंवा होरिझॉन्टल वाले ठेवा, हा सुद्धा लाईट कसा आहे? पोलराइज लाईट. कारण यात व्हायब्रेशन तुम्हाला फक्त होरिझॉन्टल प्लेनमध्येच दिसतात इलेक्ट्रिक फील्डचे. ठीक, ओके. त्यानंतर पोलरायझेशन मध्ये प्लेन ऑफ व्हायब्रेशन आणि प्लेन ऑफ पोलरायझेशन शिकलो होतो. समजा ही डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आहे आणि इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन या प्लेन मध्ये असे जिवंत आहेत, पास झाले आणि या प्लेन मध्ये तुम्ही गायब केले, व्हॅनिश केले, तर ज्या प्लेन मध्ये प्रेझेंट आहे तो झाला प्लेन ऑफ व्हायब्रेशन. आणि प्लेन ऑफ व्हायब्रेशनला जो प्लेन परपेंडिक्युलर आहे तो कोणता असते? प्लेन ऑफ पोलरायझेशन. ठीक आहे, तसे दोन प्लेन सुद्धा आपण स्टडी केले होते. त्यानंतर ते त्याची डेफिनेशन दिली आहे प्लेन ऑफ पोलरायझेशन, प्लेन ऑफ व्हायब्रेशनची. त्यानंतर आपण स्टडी केला होता मेलस लॉ. मेलस लॉ इज ऑल अबाउट एनालाइजर मेनली. ठीक है, जैसे मान लो कि इधर से लाइट जा रहा है, ये कौन सा लाइट है? अनपोलराइज. मैंने दो पोलराइड्स लिए, ये पोलराइड P1 और ये पोलराइड P2, लेकिन जो सेकंड नंबर का पोलराइड है इसको हम पोलराइड नहीं, क्या बोलेंगे? एनालाइजर. ठीक है, तो पोलराइजर, एनालाइजर. तो मेनली तुमचा मेलस लॉ याच्याशी संबंधित आहे. याच्यावर जो लाईट येते तो पोलराइज लाईट असतो. जेव्हा एक पोलराइज लाईट एनालायझर वर पडतो तर त्याच्यानंतर भेटणारा जो लाईट आहे ज्याला आपण ट्रान्समिटेड लाईट म्हणू, याची इंटेन्सिटी काय असते? डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉस स्क्वेअर थीटा. मॅथमॅटिकली पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला भेटलं होतं I इज इक्वल्स टू I0 कॉस स्क्वेअर थीटा, ज्याच्यामध्ये I म्हणजे या ट्रान्समिटेड लाईटची इंटेन्सिटी, बाहेर निघलेली इंटेन्सिटी, I0 म्हणजे त्याच्यावर इन्सिडेंट झालेली इंटेन्सिटी, आणि थीटा म्हणजे या पोलरायझर आणि एनालायझर या दोघांमधला अँगल. ठीक आहे, अजून एक महत्वाची गोष्ट की जेव्हा ही पहिल्या पोलराइज मधून लाईट पास होतो तर त्याची इंटेन्सिटी हाफ होत असते. जर समजा इथे इंटेन्सिटी I0 भेटत आहे, याचा डेफिनेट अर्थ हा होते की इथे इंटेन्सिटी किती असेल? 2I0. पहिल्या यातून गेली की ते हाफ होत असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण हा मेलस लॉ पण बघितला होता. त्यानंतर ब्रिवेस्टर लॉ बघितला. ब्रिवेस्टरचं म्हणणं काय की जेव्हा तुमचा लाईट इन्सिडेंट होईल, हा समजा अनपोलराइज लाईट एका इंटरफेस वरती इन्सिडेंट झाला, वरचं मीडियम बी ट्रान्सपरंट आहे, खालचं मीडियम पण ट्रान्सपरंट आहे, तर लाईट रिफ्रॅक्ट पण होईल आणि रिफ्लेक्ट पण होईल.
तर जेव्हा हा इन्सिडेंट लावून एका पॉइंटवर आला तर आपण काय बघितलं की हा रिफ्लेक्टेड रे कम्प्लिटली पोलराइज आहे, पोलराइज झाला तो कम्प्लिटली. त्या वेळेची सिच्युएशन ही असते की रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे 90 डिग्रीवर असतात आणि हा रिफ्रॅक्टेड रे पार्शली पोलराइज असतो. कसा असतो? पार्शली पोलराइज. हा पार्शली पोलराइज आहे, दोघांमधला अँगल 90 आहे आणि हा कम्प्लिटली पोलराइज झाला त्यावेळेस तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स असतो पोलरायझिंग अँगल, ज्याला आपण आयपी म्हणतो. आणि या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा टॅन ऑफ आयपी असतो. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ धिस मीडियम इज इक्वल टू टँजंट ऑफ पोलरायझिंग अँगल. धिस इज कॉल्ड ॲज ब्रिव्हेस्टर लॉ. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड मीडियमचा आहे विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. समजा हा ग्लास असेल, हा वॉटर असेल, तर मी याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर लिहू शकतो अँड इट इज टॅन ऑफ आयपी. पण या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला मी आणखी बऱ्याच वेळा लिहू शकतो, म्यूला म्यूच्या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. आणि ते कसं लिहितात यासाठी तुम्ही पहिला व्हिडिओ मी अपलोड केला युट्यूबवरती, तो पाहून घ्यायचा. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मी हा म्यू चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस केला तिथं समजेल. किंवा डायरेक्टली म्यूला म्यूच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर खालचं मीडियम आपण वर लिहित असतो आणि वरचं मीडियम आपण खाली लिहित असतो. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एअर किंवा व्हॅक्यूम, विथ रिस्पेक्ट टू एअर किंवा व्हॅक्यूम. आणि हे झालं तुमचं टॅन ऑफ आयपी. जशा पद्धतीचा प्रश्न येईल त्याच्यानुसार आपण ते ऍडजस्ट करून घेऊ. तर पोलरायझेशन मध्ये मी तुम्हाला मेलस लॉ पण सांगितला आणि मी तुम्हाला ब्रिव्हेस्टर लॉ सुद्धा सांगितला. हे दोनच लॉ महत्वाचे आहेत, त्याच्यावर बेस तुमचे सगळे प्रश्न पुढचे काय होतील आता सॉल्व्ह होतील. व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स आपण इथं घेऊ म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग चांगली स्ट्रॉंग होऊन जाईल. काय म्हणते पहा, प्लेन पोलराइज लाईट इज इन्सिडेंट ऑन द अनालायझर, देन इंटेन्सिटी बिकम्स 3/4. त्याची इंटेन्सिटी किती बनते? 3/4. द अँगल ऑफ ऍक्सिस ऑफ द अनालायझर विथ द बीम इज किती आहे? त्यात tan 60 तुम्हाला दिलाय √3/2. जे काय व्हॅल्यू tan 60 √3/2 cos 60 √3/2. तो cos 60 किती असते? cos 60 इज 1/2 ना, तर हा cos 30 असायला पाहिजे होता ना मग √3/2. ठीक आहे, चला पाहूया. तर त्याचं म्हणणं आहे पोलराइज लाईट जो इन्सिडेंट झाला अनालायझर वर, ठीक आहे, द इंटेन्सिटी बिकम्स 3/4. ओके, तर त्याच्यावर पडल्यानंतर इंटेन्सिटी 3/4 झाली. हा समजा तुमचा अनालायझर आहे. ठीक आहे, याच्यावर पोलराइज लाईट आला, त्याची इंटेन्सिटी समजा I0 असेल आणि याच्यामधून पास झाल्यानंतर इंटेन्सिटी किती आहे? I. ठीक आहे, तर हे I किती भेटली तुम्हाला? 3/4 ऑफ I0. 3/4 ऑफ I0. तुम्हाला गोष्ट समजली का रे? हा कोण होता तुमचा P1, हा कोण आहे तुमचा P2, म्हणजे अनालायझर आहे. अनालायझर जो लाईट येतो तो किती इंटेन्सिटीचा असतो? I0. त्यातून पास झाला किती इंटेन्सिटी असतो? I. तर I तुम्हाला दिलेला हाय तो किती दिला? 3/4 ऑफ I0. ठीक आहे, रिलेशन काय असते? रिलेशन असते I इज इक्वल्स टू I0 cos स्क्वेअर थिटा. तर तुम्हाला I तर दिलेला आहे, इट इज 3/4 टाइम्स ऑफ I0 इज इक्वल्स टू I0 cos स्क्वेअर थिटा. इथं I0 कॅन्सल. तर आता जर मला कॉस ऑफ थिटा पाहिजेत तर हा स्क्वेअर तिकडे गेला तर काय होईल? √3/2. बरोबर आहे ना? आता म्हणजेच थिटाची व्हॅल्यूज पाहिजे ना तुम्हाला. थिटा किती येईल तुमचा? थिटा विल बी इक्वल्स टू 30 डिग्री. समजलं का? कोणता आन्सर राहील? ए. वरून गेला का प्रश्न? अगदी सोपा प्रश्न होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती हाय. काय म्हणते? अन अनपोलराइज्ड बीम ऑफ इंटेन्सिटी I0 is incident on a pair of polarizer making angle 60 degree with each other. माझ्याकडे दोन पोलराइड्स आहेत P1 आणि P2 आणि त्या दोघांमधला अँगल किती आहे? 60 डिग्री. P1 आणि P2 मधला. ठीक, ओके. द इंटेन्सिटी ऑफ लाईट कमिंग आउट फ्रॉम द पेअर इज, त्या पेअर मधून जो लाईट बाहेर निघेल त्याची इंटेन्सिटी किती असणार आहे? तर तुमच्याकडे हा होता समजा P1 आणि हा होता समजा P2. तर याच्यामधून जो लाईटची इंटेन्सिटी निघेल तेच तुम्हाला विचारलेली आहे. तर पोलरायझर मधून जेव्हा लाईट इथं येईल तर इंटेन्सिटी किती आहे? I0. ठीक आहे, काय म्हणते पहा, अन अनपोलराइज बीम ऑफ इंटेन्सिटी I0 म्हणजे हा अनपोलराइज बीम आहे. इथं येणारा कोणता? अनपोलराइज इज इन्सिडेंट ऑन द पेअर. या दोघेवर इन्सिडेंट. तर हा जर I0 आहे बाळांनो तर हा I1 किती असेल? I0/2. समजलं का? पण आता तुम्हाला काय काढणं आहे? I. सांगा काय असते आपला थेरम? I इज इक्वल्स टू I1 cos स्क्वेअर थिटा. हे गोष्ट समजली का? ओके, आणि हा I काढणं आहे. I1 किती आहे तुमचा? ऑलरेडी I0/2. फक्त I0 नाही घ्यायचं आहे कारण तुम्ही अनपोलराइज लाईटचीच इंटेन्सिटी I0 दिलाय, तर त्याच्या अर्धी घ्यायला लागेल आपल्याला P1 मधून गेल्यावर. आणि इकडे काय होईल? cos स्क्वेअर थिटा. ठीक आहे, I काढणं आहे I0/2. तो अँगल दिलाय 60 डिग्री. मी इथंच लिहितो त्याला 60 डिग्री. ठीक आहे, हाय तो अटी. आणि cos 60
1/2 चा स्क्वेअर 1/4 म्हणजे हा किती होईल I0/8 म्हणजे त्या दोघांमधून पास झालेल्या लाईटची इंटेन्सिटी किती असेल I0/8. समजला का हा? पुढचा प्रश्न घेतो. नेक्स्ट सिच्युएशन समजणंच फक्त महत्वाचं आहे. अ बीम ऑफ अनपोलराइज्ड लाईट पासेस थ्रू अ टोरमॅलिन क्रिस्टल A and then it passes through second tourmaline crystal B which is oriented so that its principal plane is parallel to that of A. The intensity of emergent light is I0. ठीक है. अभी देखो हमारे पास दो पोलराइजर रखे हुए टोरमैलिन क्रिस्टल है, एक में को पैरेलल है बिल्कुल, तो दोनों के बीच में का एंगल कितना हुआ 0. लाइट आया जिसकी इंटेंसिटी कुछ दी हुई रहेंगी हम लोगों को, उस इंटेंसिटी का लाइट आया और उन दोनों पे गिरा, तो जो ट्रांसमिटेड लाइट है उसकी इंटेंसिटी कितना बोला वो I0. तो जो आने वाला लाइट था उसकी इंटेंसिटी कितनी थी 2I0, क्योंकि 2I0 था, पहले में से गया कितना I0. अब दोनों पैरेलल है तो ट्रांसमिट भी कितना होगा I0. क्लियर, यहां तक तो कोई दिक्कत नहीं. ये हो गई पहली सिचुएशन. बट वो आगे बोल रहा है नाउ B इज रोटेटेड बाय 45 डिग्री. अब हमने ये पैरेलल थे, इसमें से B को क्या किया 45 डिग्री से रोटेट किया अबाउट द रे. द इमर्जेंट लाइट विल हैव इंटेंसिटी. तो थीटा कितना लेना है आपको 45 डिग्री एंड निकालना है आंसर. तो जो ट्रांसमिटेड लाइट है, देखो पहला ये हमारे पास P1 और दूसरा 45 पे घुमाने के बाद की बात कर रहे, ठीक है. तो जो इंटेंसिटी आई थी यहां पे कितनी भी हुई होंगी, तो फाइनल तो I0 मिल रहा था. तो पहले पैरेलल थे तो यहां पे भी कितना था I0. तो ये हमारा कितना हुआ होगा 2I0. त्याचा आपल्याला घेणं देणं पण नाही, पण हे इंटेन्सिटी I0 होती. आणि आता 45 डिग्रीवर तुमचा जो I असेल तो सांगा. तर I इज इक्वल टू काय असतं रे I0 cos स्क्वेअर थीटा. I0च आहे तुमचा. cos स्क्वेअर थीटा किती आहे 45. cos 45 1/√2 त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे काय होईल 1/2. तर तुमची इंटेन्सिटी काय होईल I0/2. दॅट इज I0/2 म्हणजे ऑप्शन ए. कळतंय रे. चला पुढचा 23 मध्ये आलेला प्रश्न आहे, सगळे एक्झाम मध्ये जात. नेक्स्ट, अ बीम ऑफ लाईट इज इन्सिडेंट ऑन द ग्लास प्लेट ऑफ एन अँगल 60 डिग्री. द रिफ्लेक्टेड रे इज पोलराइज्ड इफ अँगल ऑफ इन्सिडन्स इज 45 डिग्री देन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज. काय म्हटलंय ना, एक बीम ऑफ लाईट आहे जो एका ग्लास प्लेटवर इन्सिडेंट झाला, ठीक आहे, किती डिग्रीवर 60 डिग्रीवरती, ठीक आहे, प्लेट ओके. एंगल ऑफ इंसिडेंस 60 डिग्री है. रिफ्लेक्टेड रे इज पोलराइज्ड. अभी ये ब्रीवेस्टर लॉ का क्वेश्चन है. इसने कहा कि हमारे पास एक इंटरफेस है, एक लाइट आया और इस नॉर्मल के साथ, किसके साथ नॉर्मल के साथ इसने जो एंगल बनाया वो कितना है 60 डिग्री. तो जो लाइट रिफ्लेक्ट हुआ ये इसने भी ऑब्वियसली कितना बनाया होगा 60 डिग्री. और ये लाइट कैसा है पोलराइज्ड. हा लाइट कसा है कंप्लीटली पोलराइज्ड. कंप्लीटली पोलराइज्ड. बरोबर आहे असं त्यानं सांगितलं. इफ अँगल ऑफ इन्सिडन्स इज 45 डिग्री. आता जर मी काय केलं, हा अँगल ऑफ इन्सिडन्स 45 डिग्री केला, देन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज. तर तुम्ही अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सांगा किती असेल. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे आर सांगा किती असेल. तर पहिले काय करू आपण, मला रिफ्रॅक्शनचा अँगल काढण्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे म्यू इज इक्वल्स टू साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ आर. इथं हे अज्युम्ड आहे की मी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड मीडियमचा घेतोय विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. जर मला काय विचारलं, मला विचारलं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे मला विचारला आर. मग आर साठी मला आय माहित पाहिजे आणि म्यू माहित पाहिजे. तर आय मला दिलेला आहे, जेव्हा तुला आर काढायचा आहे तेव्हा आय किती घेणार आहे तुले 45. म्हणजे आय बी माहिती तुला 45 घेणार आहे, पण तुला कोण माहित नाही म्यू. मग तुला म्यू काढायला लागेल. आणि म्यू काढायसाठी तुला वापरावं लागेल पहिली सिच्युएशन. पहिल्या सिच्युएशन मध्ये काय होतं 45 नाही 60 होता आय, आणि तेव्हा तो रे कम्प्लिटली पोलराइज होता. तर त्यावेळेस तू म्हणू शकतो की म्यू इज इक्वल्स टू काय घेशील तू टॅन ऑफ आय पी. कारण ज्यावेळेस रिफ्लेक्टेड रे कम्प्लिटली पोलराइज असतो त्यावेळेस आय नसतो, आय पी असतो, पोलरायझिंग अँगल असतो. म्हणून म्यू इज इक्वल्स टू टॅन आय पी किती रे बाबू टॅन 60 डिग्री. हा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स सेकंड मीडियमचाच आहे फर्स्ट मीडियमच्या रिस्पेक्ट मध्ये. आणि टॅन 60 किती असतं रे √3. तो यहाँ पे आएगा √3. तो म्यू2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम फर्स्ट कितना मिलेगा देखो √3. तो बस हो गया. फिर यहाँ पे पुट करेंगे √3 इज इक्वल टू साइन 45 डिग्री और यहाँ पे आएगा साइन आर. और तेरे को निकालना है आर, तो साइन आर इज इक्वल टू साइन 45 किती रे भाऊ 1/√2 और इंटू ठीक है ये 1/√3. और ऑप्शन देखो अब क्या है, ये
हाँ 3×6 आणि साइन तिकडे, ठीक. तो ये हो जाएगा R इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/√6. आई होप कि ये क्वेश्चन भी आपको समझ में आ गया. कोणता लॉ वापरला आपण इथं? ब्रिवेस्टर लॉ. कोणता लॉ? ब्रिवेस्टर लॉ. ठीक, चलिए आगे बढ़ते हैं कहानी में. ये क्वेश्चन बोल रहा है व्हेन मोनोक्रोमॅटिक लाइट इज इंसिडेंट ऑन अ ट्रान्सपरंट मीडियम ॲट एन अँगल आय. एक मोनोक्रोमॅटिक लाईट आला, एका ट्रान्सपरंट मीडियमच्या इंटरफेस वरती आय अँगल बनवत इन्सिडेंट झाला. रिफ्लेक्टेड लाईट इज कम्प्लिटली पोलराइज. जो रिफ्लेक्ट झालेला लाईट आहे तो पूर्णपणे पोलराइज आहे. तशा केसमध्ये व्हॉट इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती असेल? तर हे तेच कहाणी आहे. हा इंटरफेस, हा इन्सिडंट रे, हे नॉर्मल, हा रिफ्लेक्टेड रे, आणि हा कोणता अँगल आहे तुमचा? आर. हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे, आर डॅश म्हणतो मी आताच, जो की कोणाच्या बरोबर असेल? आयच्या. आणि इकडे हा रिफ्रॅक्शनचा अँगल आहे, दॅट इज आर. पण जेव्हा हे पूर्णपणे पोलराइज असतं, व्हेन धिस लाईट इज कम्प्लिटली पोलराइज, त्यावेळेस या दोघांमधला अँगल किती असते? 90. आणि तुला आर विचारलाय, तर मग आर जर विचारलाय तर लिनियर पेअर ऑफ अँगल तुला माहिती आहे किती आहे? हा आय अधिक 90 प्लस आर इज 180. म्हणजे काय सांगा मग? पाय आहेत का इकडे? नाही, पाय नाही. ते हा पैसे देऊन गेलाय. ठीक आहे, ओके. तर पूर्ण आपण ऍडिशन करूया. पहिला अँगल आय. अरे बाबा, हा आर डॅश म्हणजेच आय आहे ना. आय प्लस 90, आय 90 प्लस इज इक्वल टू, समजलं? व्हेरी गुड. ठीक आहे, आता काय काढणं आहे तुम्हाला? आर काढणं आहे. तर आर इज इक्वल टू 180 मायनस 90 प्लस आय, बरोबर. तर आर इज इक्वल टू 180 मायनस 90, 90 मायनस आय, 90 मायनस आय, समजलं? 23. अगला ये ठीक क्या है? अरे लाइट इज इंसिडेंट ऑन द सरफेस ऑफ अ ग्लास एट एन एंगल ऑफ इंसिडेंस इक्वल्स टू ब्रीवेस्टर एंगल, दैट इज फाई. जो ब्रीवेस्टर एंगल होता है जिसको हम आईपी कह रहे हैं, वो कितना दिया हुआ है तेरे को? फाई. आईपी ही फाई है, ठीक है. इफ म्यू इज द रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एयर, यानी कि पहला मीडियम एयर है, दूसरा मीडियम ग्लास है, देन एंगल बिटवीन द रिफ्लेक्टेड एंड रिफ्रैक्टेड रेज इज, जर हा किती सांगा अँगल? तुम्ही सांगा रे. 90. कारण जी का कारण अँगल ऑफ इन्सिडन्स तुम्हाला काय दिलेलं आहे? ब्रीवेस्टर अँगल. जेव्हा तुमचा आय हा ब्रीवेस्टर अँगल असते तेव्हा रिफ्लेक्टर आणि रिफ्लेक्टर मध्ये अँगल किती असते? 90. डायरेक्ट होतं त्याचं उत्तर. ठीक आहे, 24. नेक्स्ट ये. A source of light is placed in front of the screen. Source, screen, बारीक है. Okay. Screen, source, ठीक है. Now intensity of light on the screen is I. ये कह रहा है कि तुम्हारा यहां पे कोई सोर्स होगा. क्या होगा? सोर्स होगा. किसका सोर्स? सामने कौन होगी? स्क्रीन होगी. ठीक है, हा सोर्स आहे, ते स्क्रीन आहे. ठीक आहे, पुढे. पण त्या स्क्रीनवर पोहोचणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी काय दिलाय? आय दिलाय. काय दिलाय? आय दिलाय. नाउ टू पोलराइड्स, एक P1 दूसरा P2, एक P1 दूसरा P2 आर प्लेस इन बिटवीन सोर्स ऑफ लाईट अँड स्क्रीन. तर स्क्रीनच्या आणि सोर्सच्या मधात दोन पोलराइड आले.
याचं नाव P1, दुसऱ्याचं नाव P2. ठीक आहे, पिंटू नाही P2. ठीक है, रख दिया. आर प्लेस इन बिटवीन द सोर्स ऑफ लाइट एंड स्क्रीन. दैट इंटेंसिटी ऑफ लाइट ऑन द स्क्रीन इज I/2. ओके, तर इंटेन्सिटी किती पोहोचली मग तिथं? I/2. मला सांग, पहिले जेव्हा हे पोलराइड ते इंटेन्सिटी किती राहील ती I. हे जसे ठेवले तशी इंटेन्सिटी किती यायला लागली? I/2. म्हणजे हे दोघं एकमेकाला कसे ठेवले असतील? पॅरलल. कारण पहिल्यातून जेव्हा I लाईट इन्सिडेंट झाला तर तो I/2 झाला. आणि I/2 तिकडे तेव्हाच पोहोचू शकते जेव्हा दुसरं इले पहिल्याला पॅरलल असेल. अरे हा, तर म्हणजे काय होईल? इथं इंटेन्सिटी आता किती पोहोचू राहिली? I/2. याचाच अर्थ आहे की अति बी इंटेन्सिटी किती असेल? I/2. तर अति इंटेन्सिटी किती होती? I. समजलं का? पहिला हा I1 इज I/2 आणि इकडं आपला I/2 मिळालाय कारण ते दोघं पॅरलल आहेत. हे झाली पहिली सिच्युएशनच. ठीक आहे, आता सेकंड. नो P2 इज रोटेटेड. रोटेटेड म्हणजे ठीक आहे, थ्रू अन अँगल थीटा, सो दॅट इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑन द स्क्रीन बिकम 1/8. तुम्ही मला सांगा, इंटेन्सिटी वाढली का कमी झाली? तेच सांगायचं होतं मला तुम्हाला. ठीक आहे, ओके, तर इंटेन्सिटी किती झाली आता? I/8. जेव्हा हे फिरवल्या गेलं कितीच्या अँगलनं? किती? हा, कुठे आहे तो? थिटा. ते तर आता माहित पडेल कितीच्या अँगलनं फिरलं. काही काही गोष्टी नंतर समजत असतात. तर ठीक आहे, थिटा. ठीक आहे, सो दॅट हे बनली द व्हॅल्यू ऑफ थिटा किती असेल तर पाहू आता. तर मला सांगा, सेकंड केसमध्ये या. सेकंड केसमध्ये जो आउटपुट इंटेन्सिटी त्याला मी मानतो I2. तर आपल्याला वापरायचं आहे I2 इज इक्वल्स टू I1 cos स्क्वेअर थिटा. I2 किती पोहोचू राहिला? I/8. I1 किती होता? I/2. समजू राहिला का रे? जाग्यावर आहे तुम्ही सगळे? I/2 आणि कॉस स्क्वेअर थिटा काढणं आहे आपल्याला. बेकबे बेचूक 8. I कॅन्सल म्हणजे इथं कॅश दिलं. ठीक, ओके, 1/4 इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा. तर कॉस थिटा इज इक्वल्स टू 1/2. थिटा इज इक्वल्स टू, समजलं तुम्हाला? 90 नंतर आहे मग त्याच्या पुढे. अरे कळलं का? अगला क्वेश्चन आपके स्क्रीन पे या. Unpolarized light of intensity I0 is incident on the polarized P1. Another polarized P2 is placed such that the axes of polarized P1 and P2 are perpendicular to each other. ट्रान्समिटेड लाईटची इंटेन्सिटी 0. कारण एक असा आहे तर एक असा आहे. दोघं जर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत तर ट्रान्समिटेड लाईटची इंटेन्सिटी काय होणार आहे? 0. ओके, गुड. Now, a third polarized P3 is kept in between P1 and P2 so that its axis makes an angle of 45 degree with P1. The intensity of transmitted light through P2 is. ठीक आहे, तर पहिले तर इंटेन्सिटी किती होती? 0. पण आता हा होता तुमचा P1, हा होता तुमचा P2 आणि दोघं एकमेकाला कसे ठेवले? दोघं एकमेकाला कसे ठेवले होते? परपेंडिक्युलर. हा भाई, ठीक आहे. ए असं लाईट चालला आता. ठीक आहे, तर ह्या दोन्ही बी एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, तर हा P1 आणि हा कोण? P2. आणि तिसरा आला आता मधात. तिसरा कोणता आला आता? P3 पहिल्या सोबत कितीचा अँगल बनवून राहिलं? 45. आता कशी काढणार आहेस तुम्ही सांगा आता काय? मी तर काढतोच 45. ठीक, कोण आहे हा? P3. तुम्ही एक काम करा, सगळेजण बोलून घ्या. अनपोलराइज लाईट, हा आहे अनपोलराइज लाईट I0. जेव्हा पहिल्यातून पास होईल तर तुम्हाला मिळेल I1. तो किती असेल? I0/2. पण जेव्हा दुसऱ्यातून पास होईल तर इंटेन्सिटी किती मिळेल तुम्हाला? P3 आहे तर हा कोणता? I3. आणि I3 कोणावर येईल? मॅटा का बे?
I3 याच्यावर आला तर इकडे कोण भेटणार तुम्हाला? I2. नाही समजलं का? तर पहिले कोण काढू? I3. मग सांगा I3 इज इक्वल्स टू I1 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे किती तो? हा I1 I0 बाय 2 कॉस स्क्वेअर 45 डिग्री I0 बाय 2 कॉस 45 1 बाय रूट 2 चा स्क्वेअर 1 बाय 2 I0 बाय 4. हे कोणती इंटेन्सिटी आहे? जेव्हा त्या P3 मधून लाईट पुढे जाईल. ठीक आहे, पण तुम्हाला कोण काढणं आहे? I2 मधून. मग I2 इज इक्वल्स टू I3 कॉस स्क्वेअर थिटा. I3 किती काढला तुम्ही आता? बोल नको बाई, बाई बाई व बोल नको. कॉस स्क्वेअर आणि थिटाची व्हॅल्यू किती? 45. कारण त्या दोघांची गोष्ट सुरू आहे. तर हा होईल कॉस स्क्वेअर 45 डिग्री. I0 बाय 4 किती? 1 बाय 2 स्क्वेअर 1 बाय I0 बाय 8. व्हेरी गुड. I0 बाय 8. 24 मध्ये. नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा आता पहा बरं तुम्हाला येईन का प्रश्न? बी पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह. ठीक आहे, येते ना मग. Three identical polarites P1, P2, and P3 are placed one after another. The path axis of P2 and P3 are inclined at an angle of 60 degree and 90 degree with respect to the axis of P1. The source has intensity I0. The intensity of transmitted light through the P3 is. काही प्रॉब्लेम नाही. हा जो होता यात काय करा, पहिला घेतला P1, दुसरा 60 वर आहे. 60 वर आहे. म्हणजे यांच्यामधला अँगल किती झाला? 60. आणि पहिल्यानं तिसऱ्या सोबत जो अँगल म्हणला तो किती आहे? 90. म्हणजे या दोघांचा किती झाला असेल मग? 30. ते नंतर करू आपण. ठीक आहे, P1 P2 आणि हे कोणतं होय? P3. हा आला लाईट. हा 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 झाला लाईट. चालला दिसला लाईट? लाईट दिसला का? हा. इंटेन्सिटी किती द्यायची? I0. पहिल्यातून गेला तर काय झाला? I1 म्हणजे काय? I0 बाय 2. दुसऱ्यातून गेला तर काय होईल? I2. माहित आहे का तुम्हाला? नाही. तिसऱ्यातून गेला तर किती? I3. चला पहिले I2 काढा. I2 is equals to I1 cos square theta. I1 किती रे लेकरा? I0 by 2 cos square theta किती रे बाबू? 60 cos 60 1 by 2 चा स्क्वेअर 1 by 4 म्हणजे किती? I0 by 8. हे कोण होय? I2. तुम्हाला कोण पाहिजे? I3. तर I3 is equals to I2 cos square theta. I2 ची व्हॅल्यू I0 बाय 8. आता हे 60 हे 90 आणि दोघं किती? 30. कॉस 30 रूट 3 बाय 2 त्याचा स्क्वेअर 3 बाय 4 म्हणजे हा होईल 3 बाय 4. तर हा होईल 3 I0 बाय 832. असं जरा लेट सांगत जा ना, मग मी इकडे सिललं तर कसं होईल प्रॉब्लेम. 3 I0 बाय 32. ऑप्शन नेक्स्ट आहे वेन अनपोलराइज लाईट इंटेन्सिटी I0 is incident on polarizing sheet. The intensity of light which does not get transmitted is. एक पोलरायझिंग शीट आहे, त्याच्यामधून लाईट पास झालेला आहे. तर इंटेन्सिटी ऑफ अमाउंट ऑफ इंटेन्सिटी जो उसमें से पास हुई नहीं, सांगा. 0 I0 बाय 2. पास झाली किती? 100 विद्यार्थी होते क्लासमध्ये, 50 पास झाले. फिर किती झाले? व्हेरी गुड. म्हणून कोणता ऑप्शन आहे? बी. बस. ठीक आहे.